तुम्ही दिलेल्या माहितीसाठी वळूयात पुढच्या बातमीकडे। इराण इस्रायलमध्ये तणाव निर्माण झालाय। दोन्ही देशातील प्रवास टाळा असा सल्ला देण्यात येतोय। परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय नागरिकांना हा सल्ला देण्यात आलाय। इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि ही शक्यता गृहीत धरून भारताने शुक्रवारी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। त्यानुसार भारतीयांनी दोन्ही देशांमध्ये प्रवास करू नये असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आलाय। तर इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव पराकोटीला पोहोचलेला असून पश्चिम आशियावर युद्धाचे सावट आहे। इस्रायलने 11 दिवसांपूर्वी इराणच्या सिरियातील दूतावासावर हल्ला केला होता। त्यानंतर या दोन देशातील तणाव कमालीचा शिगेला पोहोचलाय। पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटले आहेत। त्यामुळे आता अमेरिकेसह काही देशांनी आपापल्या नागरिकांना इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे। त्याचप्रमाणे भारताने सुद्धा आता सूचना देऊन इशारा दिलाय। एक ॲडव्हायझरी जारी केलेली आहे की भारतीय नागरिकांनी कुठल्याही कारणाकरता इस्रायल किंवा इराणला जाऊ नये। अर्थातच ही अत्यंत बरोबर ॲडव्हायझरी आहे, कारण आपल्याला आठवत असेल की इस्रायलनी इराणची जी वकिलात होती सिरियामध्ये तिथे हल्ला केला आणि तिथे 8 किंवा 9 त्यांच्या टॉप लीडर्सना मारलं। तर त्याच्यामुळे आता ठरवलेलं इराण त्यांच्यावरती प्रतिहल्ला करेल अशा प्रकारची भीती आहे। आणि इराणची जे इतर दहशतवादी गट आहे, मग ते हिजबुल्ला असो की इतर असो, ते सुद्धा इस्रायलच्या विरुद्ध काम करत आहेत। तर याच्यामुळे असं वाटतं आहे की आता इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊ शकतं, ज्यामध्ये मिसाईल्स वापरले जातील, एअरफोर्स वापरलं जाईल। तर म्हणूनच आपल्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे की त्या भागात जाऊ नका, गेला तर काळजीपूर्वक राहा, कारण एक मोठा धोका या भागामध्ये निर्माण होतो आहे तिथे होऊ शकत असणाऱ्या युद्धामुळे। भारतीयांनी एक तर या भागामध्ये जाऊ नये किंवा गेलं तर काळजी घ्यावी, कारण इराण आणि